नमस्ते मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या होणाऱ्या 2 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे सार्थक त्याच्या आईकडे म्हणजे सुधाकडे जातो आणि म्हणतो की आई, आनंदीला एक संधी तरी देऊन बघ ना तू. त्यानंतर लगेच सुधा म्हणते, हो दिली तिला मी संधी, परंतु त्याआधी तिला माझ्या काही परीक्षेमध्ये पास व्हावं लागेल, तरच मी तिला राज्याध्यक्षांची सून म्हणून स्वीकारेल आणि जर ती त्या परीक्षेमध्ये पास झाली नाही तर तिला माझ्या पायावर नाक घासून कायमचं राज्याध्यक्षांचं घर आणि तुला सोडून जावं लागेल. तर हे सगळी काही आठ सांगण्यासाठी सार्थक आनंदीच्या घरी येतो आणि आनंदीला त्याच्या आईने घातलेली आठ सांगतो. त्यावेळेस आनंदी म्हणते, मी काही जरी केलं तरी सुद्धा त्या मला सून म्हणून कधी स्वीकारणार नाही. त्यानंतर लगेच सार्थक म्हणतो, सगळ्या DOC बायको जे बोलतस तेच तुम्ही सुद्धा का बोलत आहात? तुम्ही आईची आठ मान्य तर करून बघा, तुम्ही परीक्षेमध्ये पास तर होऊन दाखवा. त्यानंतर खरोखरच आता आनंदी सार्थकच्या आईची आठ मान्य करून तिच्या ज्या काही अग्निपरीक्षा आहेत त्या अग्निपरीक्षेमध्ये पास होऊन राज्याध्यक्षांची सून होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. आता सुद्धाच आनंदीला राज्याध्यक्षांची सून म्हणून थाटामाटात घरी आणताना आपण पाहणार आहोत. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.